मी अकोले तालुक्यात जो सीटू संघटनेच्या वतीने जोरदार अंगणवाडी सेविका मदतनीसांचा मोर्चा ठेवण्यात आला. त्या मोर्चाच्या म्हणजे प्रलंबित मागण्या अशा आहेत की जो प्रचंड दबाव येत आहे, प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही आहे, जे मोबाईलचे कामं आहे त्याच्यासाठी नेटवर्क इश्यू मोठ्या प्रमाणात आहे आणि ते काम वेळेवर न झाल्यामुळं माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस बिचाऱ्या म्हणजे जबरदस्त गांभीर्याने त्या कमजोर झालेल्या आहे. त्यामुळं जे आम्ही निवेदन आता देत आहोत, जे प्रकल्प ऑफिसला अकोले CDPO सुपरवायझर आणि शहरी प्रकल्प या वतीने आम्ही त्यांना जे निवेदन देतो त्या निवेदनाचा आपल्या प्रकल्प कार्यालयाने आमच्या मागण्यांचा पाठपुरावा करावा आणि शासन दरबारी ह्या आमच्या मागण्या पोचवाव्या अशी मी माझ्या CITU संघटनेच्या वतीने म्हणजे विनंती करत आहे. आणि ह्या विनंतीसाठी आम्ही सगळ्याजण आज म्हणजे साध्या वेशात आणि साध्या सामान्यतेने मोर्चा लादत आहोत. पण हेच जे आमच्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर आम्ही नक्कीच अकोला तालुका तहसील किंवा प्रकल्प कार्यालय नक्कीच आक्रोश केल्याशिवाय आणि आमच्या मागण्या थकीत असलेल्या त्या घेतल्याशिवाय मागे राहणार नाही एवढी मला वाटतं तहसील कार्यालयाने किंवा अकोले प्रकल्पाने नोंद घ्यावी. आणि मी इथेच थांबते. इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद. आज सीटू संघटनेच्या वतीने आम्ही अंगणवाडी कर्मचारी संघटना ही मोर्चा घेऊन आलेलो आहे. तर हे खास यासाठी की आत्ता जो आम्हाला जे मातृवंदनेचे जे काम दिलेलं आहे या शासनाने, तर ते काम इथे प्रकल्प अधिकारी आमच्या CDPO पर्यवेक्षिका या खूप बळजबरी करतात की मातृवंदनेचे ऑनलाईन फॉर्म तुम्हीच भरा. पण सरकारला हे समजत नाही की त्यांनी आम्हाला फक्त 4Gचे मोबाईल दिले आणि त्यात पण जे त्यांनी सिम कार्ड दिलेले त्याचं सिम कार्डला कुठेही नेटवर्क नसतो. मग ते ऑनलाईन फॉर्म भरायचे कसे? त्यासाठी सरकारने आम्हाला एकतर 5Gचा मोबाईल द्यावा किंवा त्यांचं जे कंटिन्यू सर्व्हर डाऊन असतं आणि ते चालत पण नाही, फॉर्म भरल्या जात नाही, तरी पर्यवेक्षिका वेळोवेळी बळजबरी करता 2 फॉर्म आज भरले गेलेच पाहिजे, नाही तर उद्या तुम्हाला नोटीस देऊ. ही सातत्याने प्रत्येकावर दबाव येत आहे. तो दबाव कमी झाला पाहिजे. आणि खरोखरच मागच्या आठवड्यापासून प्रत्येक ज्या सेविकेंचे काम कमी झालेले आहे त्या प्रत्येक सेविकेला नोटीस दिलेली आहे आणि त्यांनी नोटीसची अशी मागणी केली की तुम्ही त्याचं तातडीने उत्तर द्यावे. आता जर तिथे नेटवर्क इश्यू आहे, त्यांची वेबसाईट सतत कंटिन्यू बंद असते, वेबसाईटला सतत प्रॉब्लेम असतो, तर सेविका काम करणार कशी याचा अगोदर शासनाने उत्तर द्यावं. आणि त्यातली त्या शासनाने हे सांगितलेलं आहे की तो फॉर्म 2 मिनिटामध्ये भरला गेला पाहिजे. अगोदर शासनाने आम्हाला तो फॉर्म 2 मिनिटामध्ये स्वतः भरून दाखवावा आणि त्यानंतरच आम्ही तो 2 मिनिटामध्ये भरू. हे सगळे निकष सरकारने काढले पाहिजे. मातृवंदनाचे फॉर्म आम्ही पर्यवेक्षिका यांना ऑफलाईन द्यायला तयार आहे. ते काम आमच्याकडनं घेऊन पर्यवेक्षिकांनी करावे, ऑनलाईन त्यांनी भरण्यात यावे. ही सरकारने तातडीची आमची मागणी अगोदर मान्य करावी. त्याचबरोबर पोषण ट्रॅकर, जे माझ्या मैत्रिणींनी सांगितलं, पोषण ट्रॅकरची जी बळजबरी 70%, 80%, 90% काम झालं तरच प्रोत्साहन भत्ता मिळेल. अहो, जर तुमचं जर सर्व्हरच डाऊन असतं तर 80% काम करणार कसे? आणि प्रत्येक ठिकाणी डोंगरावर जा, कुठेही जा, पण तुमचं काम कंप्लीट झालंच पाहिजे. रात्रीचे मेसेज येतात, अवेळी कधीही मेसेज चालू असतात. पोषण ट्रॅकरबद्दल सुद्धा प्रत्येक सेविकेला नोटीस निघालेली आहे. तर सरकारला हीच विनंती आहे की अगोदर सर्व्हर त्यांनी क्लिअर करावं, सगळ्या दुरुस्ती करावी सगळ्या घटनांची, आम्हाला 5Gचा मोबाईल द्यावा आणि नंतरच त्यांनी आमच्याकडनं ही कामाची अपेक्षा करावी. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. CITU जिंदाबाद, CITU जिंदाबाद. आपण सगळे आज तहसीलला मोर्चा घेऊन आलोय. आपण सगळे गेले महिनाभर खूप आपल्याला प्रेशर केलेलं गेलेलं आहे की तुमचं काम 100% होत नाही, तुमची ही माहीत राहिली, तुमची ती माहीत राहिली. आम्ही ग्रामीण भागातल्या सगळा अकोला तालुका हा पूर्ण ग्रामीणमध्ये मोडतो. बऱ्याच ठिकाणी असं आहे, आम्ही अंगणवाडीत जाऊन अंगणवाडी ओपन जरी केली तरी ती वरती दिसत नाही, त्याला आम्ही काहीच करू शकत नाही. मॅडम म्हणतात तुम्ही रेंजवर जा. अरे छोटाली मुलं एका बाजूला, आम्ही सकाळी अंगणवाडीत आल्यापासनं ते घरी जाईपर्यंत तो सारखा मोबाईल आमच्या हातात काम करतोय पण काम होत नाही. मॅडमचं वरून प्रेशर आणि पालकांनी सांगायचं बाया काय पोरांना शिकवते नाही, सारखा मोबाईल हातात घेऊन बसलेले असतात. त्या मुलांचं आम्ही आहाराकडे पाहायचं का शिक्षणाकडे पाहायचं का फक्त ऑनलाईनच काम करायचं हे सगळ्यांनी सांगावं. कारण त्याच्यामध्ये असा एक विषय, मुलांच्या आहाराच्या वेळी आहेत, त्यांच्या अनौपचारिक शिक्षणाच्या वेळी, पण कुठल्याही टाईम टेबलमध्ये अंगणवाडी सेविकेला जेवायला टाईम नाही, तिला जेवायला लागत नाही का? तिचं ऑनलाईन काम करून तिचं पोट भरतं का? कुणी असं म्हणजे सेविकेला कुणीही वाली नाही असं झालंय. तू कितीही काम कर, घरी
एका स्त्रीची व्यथा अशी आहे, घरी काम करा तिला मान नाही, आणि आज ऑफिस कार्यालयामध्ये सुद्धा झालंय की किती काम करा तिला कुणीही मानत नाही, तिला हा तुच्छतेचा दर्जा दिला जातो. आम्हाला हेच कुठंतरी मोडून काढायचं आहे. तुम्हाला आमच्याकडून एवढ्या अपेक्षा आहेत ना, आम्हाला 50,000 रुपये पगार द्या आणि आमच्याकडून एवढं काम करून घ्या. आम्ही जेवढं काम करतोय हे 50,000च्या वरचं काम करतोय, याची थोडीशी तुम्ही दखल घ्या. आम्ही पण स्त्री आणि तुम्ही पण स्त्री. आमचं भांडण हे सुपरवायझरशी नाही किंवा CDPOशी नाही, आमचं भांडण हे शासनाशी आहे, दिल्लीशी आहे. आणि याची फक्त इथंच नाही तर वरपर्यंत दखल घेतली पाहिजे. तुम्हाला आमच्याकडून जे कामं पाहिजेत त्या पद्धतीने तुम्ही आम्हाला सगळे जे साधनं आहेत ते द्या. तुम्ही दिलाय 2,000चा मोबाईल, मातृवंदनेचा फॉर्म त्याच्यामध्ये ओपन होत नाही, तुम्ही आम्हाला सांगता वैयक्तिक मोबाईलमध्ये द्या. आज वर्ष झाले निम्म्या अंगणवाडी सेविकांना सिम कार्ड दिलं, त्याच्यानंतर आत्ता 2 महिने झाले निम्म्या सेविकांना दिलं, आणि अजून काही सेविका बाकी. त्यांनी कुठून कामं करायची? त्यांचं तुम्ही सांगता की बॅलन्स टाकलेलं आहे, त्याची तुम्ही प्रत्येक वेळेस इंधन बिल असो, मोबाईलचं बिल असो, जे जे तुम्ही बिल टाकता त्याची क्लिअरिटी द्या. प्रत्येक वेळेस मोबाईलवर त्याचं यादी टाका की ह्या महिन्यापासून ह्या महिन्यापर्यंत प्रत्येक सेविकेला किती. अरे आम्हाला किती इंधन बिल आलं हे कळत नाही, तुम्ही किती महिन्याचं टेबिल काढलं हे कळत नाही, आणि मागायला गेलो का सगळं ओके, तुमचं काही राहिलेलं नाही. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. एवढं बोलून मी थांबते.